हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग। चला भाऊ बहिणींनो का चाललंय आवरायचं काम। माझं काम आवरलं मी लय दिवसातून आजच काम केलंय। कवा मावाच करत असते मी अशी पुरी आहे तर त्याच्यामुळं पुरी करते त्याच्यामुळं मी काय आपली ह्यानीच करते जसं मला सोसल असंच भाऊ बहिणींना। आता 2-3 दिवस झालं दवाखान्यात जाते तुम्हाला बी माहिती आहे। तर हो का चाललंय अजून चहा पाणी नाही झाला। चाललंय तुमच्या दाजींना बेल धुवायला लावल्यात पाणी भरायचं चाललंय ना काम। हो का मस्त मस्त अशी गुलाबाची फुलं आले ती या हा फुटलं तुझ्या बापा कुंड घे आता ती भरपाई करून। काहीतरी उपयोग करते आता। अगं पप्पा लय ध्यानबाज आहे का पिले 1 लिटर दुधाचा नास केला भाऊ बहिणींनो। काय सांगायचंय हाय ती बरं आहे नुसता नासधूस हाय म्हणून ह्यांचं थांबा आता थांबते दूधवालीला सांगते उद्यापासून दूध देऊ नका म्हणून। काय तर डोक्याला वैताग वाडी। फुटलं ना दूध हा बरं झालं। मग काय नसतं बाहेर ठेवले नाही फुटत म्हणलं मग आवडलं। मग आता त्या बाटलीत ना तरी काढलंय का तुम्ही? आज ही जास्वंदीचं झाड छाटून टाकलंय भाऊ बहिणीने। मावा पडला होता म्हणलं चट फुटल आता। हे काय छाटून केली ह्याची पार आबाळाला लागल्यावानी फुलं कवा तोडावा आता कोसभर अंतरावनं। हे काय बेलर धुतली आज स्वच्छ केली। 2 भांडी झालेत त्याचं काय नाही टेन्शन। आता चहा प्यायचा होता म्हणलं चांगला दुधाचा चहा प्यावा दुधाचा। तर दूध हो का ती माती आहे ह्याच्यात तेलरात काय दुसलं नाही तेवढा ते गट भरला तालुक्याला जायचंय भाऊ बहिणीनं परत। आज काल गळ्यातलं गाठलं। आता तुमची पूनमताई 101 मॉडेलची डिझाईन गळ्यातली गाठत असती या हो का। काल डिझाईन बनवली मी ही अशी गळ्यातल्याची। मग भाऊ बहिणींना वाटतंय की लई हिच्याकडे गळ्यातली आहेत। रोज वेगळ्या मॉडेलचं घालीत असती ना मी त्याच्यामुळं पियाला आहे माहिती काय ग पिऊ काय करते हा वेगवेगळ्या मॉडेलची गळ्यातली गाठत असती मी। ही काय आज रात्री हा आता मी काम करणारे असून मला नाही कटाळा येत आणि ह्यांनाच कटाळा येतोय बाया घेण्याना देण्याचाच। मी करणारे ना असून मला नाही कटाळा येईना आणि ह्यांना कटाळा येतोय। मग आता ह्यांना बघून कटाळा येतोय आणि मी करते आणि मला कटाळा येत नाही। काल इनतलं गाठायचं होतं भाऊ बहिणीनं, इतकं भारी इनतलं ही गाठलं होतं मी
पण काय झालं, मनीच नाही तर राव पुरलं. आणि म्हणलं मनी पुरलं नाही तर म्हणून मी परत ती करून काढलं आणि दुसरं हो का असं सिंपल पद्धतीने गाठलं. तर ते हो का असं गाठलंय. कसं गाठलंय हो का. नाद नाही करायचा नवरदेवा आपला. अय नवरदेव, अय नवरदेव. आहे का नवरदेव बोलतोय का, किती आकांतोय नवरदेव बघितलं का हो का. आहे का मी मोर नवरदेव पुढं आणि मी महाग, मी महाग. नवरदेवाला बोलायचं सकट कटाळा येतोय भाऊ बहिणीनं. काय सांगायचं तुम्हाला. हाय ते बरं आहे. झंपाराचं आता तुम्हाला सांगते, 2-3 दिवस झालं तालुक्याला जाते भाऊ बहिणीनं मी दवाखान्यामुळं. तर बायांनी माझ्या गैरहजेरीत साऱ्या पिशव्याच मांडल्या झंपराच्या. मी पुढं इकडं बायांचा फोन मला कुठं आहे काय तर एक आता तुला सांगते आमची पाहुणे आणि एवढे झंपर उद्या शिकवपर्यंत म्हणलं फोन करून मी करायचं तेव्हा केला होता रे तुला फोन. असं द्यावं लागते यार शिवून झंपर. 4 पैशाचं आपलं तेवढंच काम होय भाऊ बहिणी. ही प्राजक्ताचं झाड कशी काय फुलं कमीच पडले ती काय काय झाडावर खायची. प्राजक्ताची फुलं भाऊ बहिणीनं गळून पडते ती ना. ही कशी काय पडली नाही तर हा निकळले ती या पण गुतून बसले ती असं वाटतंय. पडले ती खाली पण थंडीने बिया गारटल्या ती काय ना तसंच अंदाज वाटतोय मला. गारटल्यावानीच झाली ती. आता भाऊ बहीण म्हणतात दाजीची मेहनत हाय. बगीचा आली, बगीचा सगळी दाजीची मेहनत. पूनमताईचं काहीच नाही. जी आहे ती दाजीच मेहनत हाया. जी काय केलंय ती दाजीनच केलं या. ही जी बगीचा आहे ती सगळी दाजीनं केलेली हाया. होय भाऊ बहीण म्हणतात दाजीने केली बगीचा. मग काय दाजीचा हवा आहे दाजीची. हा हवाला काय तवा आहे का. मग भाऊ बहीण म्हणतात ना दाजीनी कष्ट केलंय बगीच्याला. दाजीने पण भाजीच नाही पेरली भाऊ बहिणीने. म्हणलं दाजी पेरल भाजी पण दाजीनं काय भाजीच नाही केली. आहे का कसं गप पडलंय दाजी. बघितलं का हो का. आहे का दाजी रोज हिंडायला सोकलंय भाऊ बहिणीनं. मला म्हणते हिंडायला सोकायला काय तिथं काय आहे का काय इथं मग. आहे का दाजीला सहज वारी बोललं ना तरी दाजीला असं ह्याव की केल्याशिवाय ही पडत नाही. दाजीला कसं आहे भाऊ बहिणीनं तुमच्या दाजीला सवयचा परिणाम. ती पहिल्यापासून आदत पडलेली सवय. काय असं सहज वारी जरी आपण बोललं ना तरी ह्याव की अंगावर धावल्याशिवाय जमत नाही. म्हणून आम्ही आमच्यात कोणी बोलत नाही एवढं दाजीला. पुरी सुद्धा बोलत नाही. त्या पुरी सुद्धा म्हणतात काय सहज जरी बोललं तरी ह्याव की धावत्यात. म्हणून कसा परपंच केला देव जाणं बाय. चल पिऊ झाला का चहा आण बाया. चहा करायला लावला होता पुरीला. चहा पिते आता मस्त पैकी भाऊ बहिणीनो. छाती चाव रुतल्यावाने होतंय दुखतंय काय सांगायचंय.
श्वास घ्यायला जरा उत्साह तकलीफ अशी होती. चहा पिती सगळ्यांनी चहा प्यायला या भाऊ बहिणीनं. मस्त असा चहा केलाय. आणि गळ्यातली डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. तसं मी दाखवीन तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नीटनाटकी. नाही तशी तर आता पूर्ण व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल की तुम्हाला. हे का असं बनवलंय मी गळ्यातलं. मग आपल्या डोक्यानं वेगळ्या वेगळ्या डिझाईन बनवत असते. कळशी घरातच न्यायची की स्वयंपाकाला भरून ठेवली. हा चला भाऊ बहिणीनं जायचंय तालुक्याला उरकून आता. चांगले मस्त पैकी दारात आता आहे ना झाडं फिड अजून मोठी झाल्यावर अजून भारी दिसत. मग अजून तुम्हाला बघायला येणं म्हणजे भारी वाटेल. भारी मोठं झाल्यावर. काय म्हणले ती 60 रुपयाची भरपाई माहीत करून द्यायची तुझ्या बापाने. ते पिया त्याचा काहीतरी फायदा कर गडे. पनीर कसं बनवतात बघ आणि कर पनीर. 1 लिटर दूध थोडं सोडा नाही भाऊ बहिणीनो. 1 लिटर दूध रात्री आणलं. मग रात्री आणल्यावर नवऱ्यानं बाटली फ्रीज मध्ये ठेवायची का नाही. तर बाटली ठेवली बाहेर किचन वाट्याव आणि ती देखरेख कोण करत नाही बघितलं नाही तर तुम्हाला सांगते दूध 1 लिटर दूध फुटलं. बर ती बाटलीतनं बाहेर काढून ठेवलं असतं तर झालं असतं का तसं. म्हणून तुम्ही म्हणताय पूनमताई रतीब लावा, पूनमताई आमक करा, पूनमताई तमक करा. पूनमताई सगळं करती पण घरात खाणाऱ्या माणसांचं जतन करून खाणं नाही. काय सांगू कसं सांगू मी तुम्हाला. वैतागली पूनमताई ह्या परपंचाला वैतागली. रडू तरी कुणापाशी. तुमच्यापाशी रडलं तर तुम्हाला वाटतंय लाईक यूज साठी रडती या. लाईक यूज कमी पडलं म्हणून रडती या. मग कसं करावं सांगा आता तुम्हीच भाऊ बहिणीनो. तशी समजून घेणारी भाऊ बहीण आहे तर मला ती सांगते पूनमताई टेन्शन घेऊ नका आमक करू नका. पण काय काय लोक मला म्हणतात यूज कमी पडले असतील म्हणून रडायला लागली. लाईक कमी यायला लागलं म्हणून रडायला लागली. अव लाईक आणि कमी यूज साठी कशाला रडू. माझ्या परपंचात वैतागली मी म्हणून रडती. बाकी दुसरं काय नाही. आणि त्याच्यात माझं एवढं तुम्हाला सांगते ही झालं की ती दुःख ती झालं की ती दुःख तरी तेवढ्यातले तेवढ्या सहन करते सगळ्या गोष्टी आणि करते. काय सांगू झंपराचा ढिगुरा लागलाय. झंपर आता मला काही केलं तरी किती दुखलं खुपलं तरी मिशनीवर बसल्याशिवाय मार्ग नाही भाऊ बहिणीनं. शिलाई मशीनवर मला बसावंच लागल. मग सांगा परपंचासाठी अजून काय करायचं. दवाखान्यात तरी जात होती का ग पोरे मी. एवढं दुखत होतं एवढं माझं दवाखान्यात जात होती का मी. काय म्हणायची मी दवाखान्यात जाय. लेकराच्या तोंडातून काढून दवाखान्यात द्यावं लागतं. काय लेकरांच्या तोंडातनं काढून दवाखान्याला द्यावं लागते तर पैसे पाणी म्हणून मी दवाखान्यात जात नाही भाऊ बहिणींनी. मग लेकरांनी पण जतन करून खाल्लं पाहिजे का नाही. अगं जतनच करून खाल्लं की आता ते पप्पाची चुकी आहे माझी कुठं चुकी बरं. काय सांगावं. बरं चला भाऊ बहिणीनं उरागतीन जाते आता तालुक्याला. पनीर बनवू का मम्मी. पनीर बनव त्याच. पनीर बिलय खाणारी खायचं कसं तरी पिलो काढायचं दिवस. आम्ही खाऊन चटणी मीठ मिरची खाऊन काढलं दिवस.
तुमच्या राजी घालकर चांगलं चुंगलं तुम्ही नोकरी पाण्याला लागल्यावर करा 101 मॉडेलचा पदार्थ आणि घाला मला खायला. हा हा चला आता 2 दिवसांनी येईल थायरॉइडचा रिपोर्ट. काय येतंय काय नाही देव जाण. चला भाऊ बहिणींनो पिती चहा. तुम्ही पण या चहा प्यायला. हो का मस्त असा काळा चहा आहे चांगला असतो या. तशी तर चहा प्यायलाच नाही पाहिजे पण काय तर चहा प्यावाच लागतोय. पितयच माणूस गारट्या गुरट्याचा थंडी गारट्याचा. चला सगळ्यांनी चहा प्यायला या. पिती मी पण चहा. जग भरून चहा घेतला असताय मी. दुधाचा असता तर दूध ओतून. हा दुपारपर्यंत भूक लागतच नाही मग. आणि ही गळ्यातलं कसं आहे सांगा. नवीन डिझाईन बनवली. हो का छान आहे का. आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. हो का तर चला भाऊ बहिणींनो बाय करते सगळ्यांना. माझी पण उरकायची तयारी आता चालली. थांबे काय थांबे तुझं काय चाललंय ग. माझ्या डोक्याची डिझाईन आहे ही. मी 101 मॉडेलच्या म्हणजे 101 मॉडेलच्या एवढी बी मी स्वतःला हुशार नाही समजित भाऊ बहिणीनो. पण अशी डोक्याने काय डिझाईन तयार करत असते मला जशा चांगल्या वाटत तशा. ही मग आपल्या डोक्याने मी डिझाईन तयार केली. हो का आहे का भरदार दिसतंय का नाही गळ्यात. तर चला बाय बाय सगळ्यांना.